आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्यशील अमृतकर चांगला प्लॅन केला होता. थोडं डिटेलिंग मध्ये कमी पडलं. बेटर लक नेक्स्ट टाइम. हा, पण आता कायदा तो चान्स देतोय की नाही याची खात्री नाहीये मला. मायलॉर्ड, आणि त्या फुटेजमध्ये दिसणारी स्त्री ही वृंदा घोलप नाहीये हे सिद्ध करणारा दुसरा पुरावा. सत्यशील अमृतकर यांच्या घरासमोर एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये देखील एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे मायलॉर्ड. मायलॉर्ड, आणि ज्या टाइम फ्रेम मध्ये सत्यशील अमृतकर आपल्याला हे सांगतायत की वृंदा घोलप त्यांच्या घरात होती, त्याच वेळी मायलॉर्ड या फुटेजमध्ये आपल्याला हे दिसतंय की वृंदा घोलप त्यांच्या घरात नव्हे, त्यांच्या घराच्या बाहेर होती. मायलॉर्ड, आम्ही हे फुटेज सत्यशील अमृतकर यांच्या घरासमोरील हॉटेलमधनं मिळवलेलं आहे. हवं तर तुम्ही चेक करू शकता. बघा, मला बाकी काही माहित नाही. समीरने माझ्या संसाराची राख रांगोळी केली. त्याला रस्त्यावर आलेलं बघायचंय मला. वृंदा, होणार. तुला वाटतंय ना तेच होणार. तुला तर समीरला फक्त रस्त्यावर आलेला बघायचंय. मला तर त्या समीरला बेवारशी कुत्रा असतो ना, तो जसा मरतो ना तसं मरताना बघायचंय. मग त्यासाठी करा काहीतरी. त्याला जेव्हा जेव्हा आमच्या घरात बघते त्यावेळी तळ पायाच्या मस्तकात जाते माझ्या. पेशन्स वृंदा, पेशन्स. पेशन्स इज द नेम ऑफ द गेम. सुडाच्या वेळी सगळ्यात महत्वाचं हत्यार काय असतं माहितीये? पेशन्स. त्या समीरचे इतके मी हाल करीन ना की तो स्वतःहूनच जीव देईल. काळजी करू नको. तो दिवस जवळच आहे. ठीक आहे. थँक्यू. येते मी. ये. सत्यशील अमृतकर यांनी दिलेलं फुटेज आणि मी दिलेलं हे फुटेज नीट बघा मायलॉर्ड. सेम टाइम फ्रेम मध्ये हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये वृंदा घोलप आपल्याला स्पष्ट दिसते. मग प्रश्न पडतो की सत्यशील अमृतकर यांच्या समोर कोण उभा आहे? मी सांगतो मायलॉर्ड, वृंदा घोलप यांच्यासारखी अंगकाठी असलेली एक वेगळीच बाई, म्हणजेच वृंदा घोलप यांची बॉडी डबल. मायलॉर्ड, ओरिजिनल फुटेज मधून ज्या ठिकाणी वृंदा घोलप उभ्या राहतात तिथून ते फुटेज कट केलं जातं. तिथे बॉडी डबलला उभं केलं जातं आणि तिच्याकडून निंदनीय कृत्य करून घेतलं जातं. आणि पुन्हा मायलॉर्ड, ओरिजिनल फुटेज जोडून आपल्याला ती निंदनीय कृत्य करणारी बाई वृंदा घोलपच आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला जातो मायलॉर्ड. सत्यशील अमृतकर यांनी त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाडी केली.
मला वाटतं एक गोष्ट ते विसरले. जसा सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्या घरात असू शकतो तसाच इतर दुकानांमध्ये देखील असू शकतो. म्हणजे त्यांच्या घरासमोरील दुकानामध्ये. तो मात्र त्यांना एडिट नाही करता आला. त्याच्यामध्ये काही छेडछाड त्यांना नाही करता आली, कारण तो त्यांचा मालकीचा नव्हता. मला वाटतं हे सगळे खोटे पुरावे आपल्याला एक गोष्ट सांगतात. सत्यशील अमृतकर हा बिझनेसमॅनच्या बुरख्याखाली वावरत असलेला एक गुन्हेगार आहे. या सगळ्या गुन्ह्याचा सूत्रधार सत्यशील अमृतकरच आहे. मला वाटतं ही संपूर्ण केस फक्त सुडावर आधारित आहे आणि तो सूड वृंदा घोलप यांचा नसून सत्यशील अमृतकर यांचा आहे. त्यामुळे हाच खरा गुन्हेगार आहे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच मी कोर्टाला विनंती करतो. That's all, my lord. दोन्ही पक्षांचे पुरावे पाहिल्यानंतर आणि वाद प्रतिवाद ऐकल्यानंतर सदर खटल्याचा निर्णय देण्याआधी मला थोडा वेळ हवाय. लंच नंतर सदर खटल्याला पुन्हा सुरुवात होईल. अजिंक्य सर, कमालीची केस लढलात तुम्ही, त्यासाठी खरंच थँक्यू. मला असं वाटतंय की मी पण जरा शिकलो असतो तर वकीलच झालो असतो आणि असाच सत्यासाठी लढलो असतो. खरं सांगू पण समीर, सत्यासाठी लढण्याकरता वकील होण्याची गरज नसते. आता बघ ना, ही केस जरी मी लढलो असेल तरी या केसची सगळी तयारी तूच केली असं. म्हणजे खऱ्या अर्थाने या लढाईचा सेनापती तू आहेस. नाही, पण काही झालं तरी मला तरी असं वाटतं निकाल आपल्याच बाजूने लागणार. तो मस्त, आपल्याच बाजूने लागणार. आता फक्त जजमेंटची फॉर्मॅलिटी राहिली. अजिंक्य सर, खरंच थँक्यू. ताईला आणि राणाला न्याय तुमच्यामुळेच मिळालाय. होय होय. अजिंक्य सर, खरंच तुमचे आभार कसे मानू नाही कळत आहे मला. वाडकर आणि महाले हे जिंकल्यासारखी पेढे वाटायची तयारी करतायत. ही केलं नाही तर तुम्ही केस डिफेंड करण्यासाठी. कोर्ट म्हणजे काय तुम्हाला वादविवाद स्पर्धेचं मैदान वाटलं का? हो, धडधडीत पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत. मी काय कपाळ डिबेट करणार? तुम्हाला डिफेंड करायसाठी पैसे दिले होते की नाही? हा, तर ह्या सगळ्यात मी अडकणार ना. कोणाच्या आणि वृंदाला अडकवण्याच्या आरोपाखाली तुम्हाला शिक्षाही होणारच. कमीत कमी 3 वर्ष आणि राणाचा खून केल्याच्या गुन्ह्याखाली तुम्हाला 14 वर्ष शिक्षा होऊ शकते. काय करताय हो? अरे सत्यशील, सत्यशील पळाला, पकडा.
पळून चाललायस? शरीर सुखाची ऑफर दिली होती असं म्हणालेलास ना तू? मग आता माझी ऑफर ऐक, मरेपर्यंत मार खा. सत्यशील, कधी काळी तुला काका म्हणत होते याचीच लाज वाटते आता. अरे तू तर माणूस नाहीस, हैवान आहेस, हैवान. मला तर म्हणाला होता वृंदा तू माझ्या मुलीसारखी आहेस. पण माझ्यावर असे आरोप करताना जीभ नाही झडली तुझी? आणि पळून कुठे चाललायस रे? असा सहजासहजी पळून नाही जाऊ शकत तू. हे बघ, कोर्ट तुला काय शिक्षा देईल मला नाही माहिती, पण तुझ्यामुळे मी ह्यांना गमावलंय. मी तुला नाही सोडणार. असं सहजासहजी सोडणार नाहीये तुला. पळून जातोय हा? ताईला फसवलंस हा? उठ. परत लागशील आमच्या नादाला? नाही ना? हा? माझ्या संसाराची राख रांगोळी केलीस तू? तुला तर मी सोडणारच नाही, सोडणारच नाही. माझ्यावर खोटे आरोप करतोस, माझ्यावर खोटे आरोप करतोस. इकडे बघ, इकडे बघ. घाणेरडे आरोप करतोस माझ्यावर. तुला आयुष्यात नाही उठणार मी. सोडणार नाही मी तुला. सोडणार नाही. सोडणार नाही मी तुला. अरे कायदा हातात घेऊ नका. हो वाचवा वाचवा एकदम वाचवा. चला यांना घेऊन चला. सगळे पुरावे बघता विश्वास गोलप उर्फ राणा याच्या खुनाचा कट हा सत्यशील अमृतकर ह्यानेच रचल्याचं उघड झालंय. सत्यशील अमृतकर, कोर्ट तुम्हाला शेवटचं विचारतोय, तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? हो जसं राणाचा खून मीच केला. जसं वृंदाचा याच्याशी काही संबंध नाही. समीर महालेमुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला. त्याच्या सुडापोटी जसं मीच खून केला. मीच दोषी आहे. जसं मीच दोषी. कारण काहीही असलं तरी गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे विश्वास घोलप उर्फ राणा याच्या खुनाच्या गुन्ह्यासाठी कोर्ट तुम्हाला 14 वर्षांची शिक्षा सुनावत आहे.
कोर्ट इज adjourned. चला सत्यशील अमृतकर. पाहिलास शेवटी सत्याचा विजय झाला. सत्यमेव जयते. तुम्हाला काय म्हणू मी? वकील त्याहूनही खूप मोठे आहात तुम्ही. माझ्यासाठी तरी देव आहात तुम्ही. कसे आभार मानू तुमचे. न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे. प्लीज नका असं बोलू. निघूया आपण. गिराणी देवाजवळ दिवा लावते, तू इथे फुलांनी सजवतेस. दिवाळी आलीये का? अगं पण आम्हाला तर सुट्टी नाहीये. घरात दिवाळीचा फराळ पण केला नाहीये. इतक्या लवकर दिवाळी कशी आली? काय ग बाई ठमे. दिवाळी नाही आली पण आज खूप आनंदाचा दिवस आहे ना. आनंदाचा दिवस? हो. म्हणजे ओळखा? आपली वृंदांती जिंकली. बरोबर बाई. हो. ओवी आंटीनी मला फोन करून सांगितलं की तुझ्या डॅडानी वृंदा आंटीची केस जिंकली बाई. वाव, सॉलिड न्यूज सांगितलीस आजी तू. मग आज आपल्या घरी पार्टी होणार ना? मग पार्टी होणारच बाई. मी आज गोड पदार्थ काय केलाय? शिरा केलाय. शिरा तोही साजूक तुपातला बाई. काजू, बदाम, बेदाणे, वेलदोडा, जायफळ सगळं घातलंय बाई. छान आवडतं ना? आवडतं ना तुला? हो, मला आवडतं. मला माहितीये बाई. मग आता मी काय करू? तू होय, चल मला मदत कर जा. चल. काकू, वृंदाताई आली. एक थांबा 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 जरा. चल 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 चल. आले का थांबा बाई. ये
शाही स्वागत होतोय. दे दे दे. हे वृंदासाठी सुपर राईस आहे बाई. हा सरप्राईज सरप्राईज. अच्छा अच्छा. असू दे रे बाबा, तेच पण आहे का नाही. हो हो मस्त छान एकदम.